आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे 5:20 आणि आता इथे मी आलेली आहे किचनमध्ये. तर आजचा व्लॉग हा घरातील खर्च कमी कसा करायचा त्या संदर्भात आहे. बघायला गेलं तर खूपच महागाई वाढलेली आहे आणि किती खर्च होतोय हे देखील आपल्या लक्षात येत नाही या महागाईमुळे. 1000-500 रुपये घेऊन मार्केटमध्ये गेलो तर कसे आणि कुठे खर्च झाले तेच समजत नाही. आणि पिशवीत पाहिलं तर रकमेच्या प्रमाणात वस्तू खूपच कमी दिसतात, नाही का? घर खर्च चालवणं खूपच कठीण झालंय या महागाईच्या काळामध्ये. त्यासाठी पैसे कुठे आणि कसे बचत करायचे हेच कळत नाही. दवाखाना झालं, औषधं, बिलं, शिक्षण यामध्येच आपण गुंतून गेलोय. समजत नाही हे सगळं कसं मॅनेज करायचं आणि बचत कशी करायची. आपल्या खर्चाचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर खूप सोपं आहे पैशाची बचत करणं. नमस्कार, मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. आज आपण मनी सेव्हिंगच्या 10 टिप्स पाहणार आहोत. या 10 टिप्स आपल्या घराच्या बजेटला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतील. नंबर 1, मंथली बजेट बनवा. रोजचा खर्च लिहिण्याची सवय लावा. किराणा खर्च, भाजी, स्कूल फीस, दुधाचं बिल. जेव्हा आपण लिहितो तेव्हा होणारा वायफळ खर्च आपल्या लक्षात येतो. काही लोकांना पगार कधी झाला आणि कधी संपला हेच समजत नाही. याचं कारण आहे आपण बजेट बनवत नाही. जेव्हा आपण बजेट बनवतो तेव्हा आपल्याला समजतं किती पैसा खर्च झालाय आणि तो पैसा कुठे खर्च होतोय. त्यामुळे आजपासूनच बजेट लिहिण्याची म्हणजेच घरातील खर्च लिहिण्याची सवय लावा. नंबर 2, लहान मोठ्या खर्चांसाठी किंवा मग मार्केटमध्ये जाताना स्वतःकडे कॅश ठेवा. आजकाल UPIचा जमाना झाला आहे. लहान मोठ्या खर्चासाठी आपण लगेच UPIने ट्रान्झॅक्शन करतो. परंतु यामुळे आपले किती पैसे खर्च झालेत याचा हिशोबच लागत नाही. UPIने ट्रान्झॅक्शन करणं सोपं झालंय, परंतु पैसे देखील झपाट्याने खर्च होत आहेत. कॅश अमाउंट ठेवल्याने पैसे कुठे खर्च झाले हे लक्षात येतं व अननेसेसरी खर्चाला लगाम लागतो. नंबर 3, स्वयंपाक करत असताना आपण ज्या भांड्यांचा उपयोग करत आहोत तो योग्य पद्धतीने केला पाहिजे. जसं की कुकरचा वापर केला तर एकाच वेळी डाळ, भात, बटाटे एकाच वेळी शिजलं जातं, तेही कमी वेळात. इथे गॅसची बचत, वेळेची बचत व पैशांची देखील बचत होते. नंबर 4, विजेचा वापर कमी करता आला पाहिजे. आपण काम झालं की लाईट, फॅन, मिक्सरचे बटन, टीव्ही, मोबाईलचे बटन बंद केले पाहिजेत व ही सवय आपल्या लहान मुलांना देखील लावली पाहिजे. यामुळे प्रति युनिट लागणारी वीज कमी खर्च होईल, विजेचे बिल कमी होईल. त्यासाठी LED बल्ब नक्कीच वापरू शकता. यामुळे नक्कीच विजेच्या बिलामध्ये फरक पडतो. नंबर 5, काही सेलिब्रेशन, बर्थडे किंवा काही कार्यक्रम असेल तर आपलं आणि पाहुण्यांचं जेवण घरातच बनवण्याचा प्रयत्न करा. सोबतीला तुम्ही घरातील मंडळींची हेल्प देखील घेऊ शकता. बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवलेलं जेवण पौष्टिक तर असतंच, पण स्वस्त देखील असतं. शिवाय आपली कुकिंग स्किल देखील पणाला लागते. उत्तम जेवण बनवण्यासाठी आणि त्यानंतर कौतुकाची जी थाप मिळते ना, त्याने समाधान देखील मिळतं. नंबर 6, महिन्याला किंवा सणावाराला आपली किराणा सामान, कपडे, इतर वस्तूंची खरेदी होत असते. यावेळेस आपण वस्तू खरेदी करताना वेगवेगळी दुकाने, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील किमतीची तुलना करून स्वस्त आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजेच काय तर खरेदी करताना वस्तूंची आणि किमतींची तुलना करून योग्य वस्तू खरेदी करा. जागो ग्राहक जागोचं सूत्र अवलंबवा. नंबर 7, हल्ली बरीच माणसं 4 व्हीलर, 2 व्हीलरचा वापर करताना दिसतात. अगदी जवळचं अंतर असेल तरी सुद्धा ही माणसे वापरताना दिसतात. अशा वेळेस सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे. जवळचं अंतर असेल तर चालत गेलं पाहिजे. यामुळे गाड्यांची इंधन बचत होईल, सोबतच प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल. नंबर 8, जुनी उपकरणे दुरुस्त करून घ्या.
घरातील मिक्सर, वॉशिंग मशीन खराब झाले तर त्यांना रिपेअर करून त्यांचा वापर करा. त्यामुळे आपली वस्तू पूर्णपणे वापरात येते. उगाचच वस्तू खूप जुनी झाली आहे म्हणून नवीन घेणं टाळा. नंबर 9. 1 रुपयाची किंमत जाणा. तुम्ही कोणत्या शॉपिंग मॉल, डी-मार्ट मध्ये गेला असाल किंवा कोणत्याही मार्टमध्ये गेला असाल तर तिथे वस्तूंची किंमत 49 रुपये, 99 रुपये, 999 रुपये असल्याचं आपल्याला दिसतं. आणि या -1 रुपयाकडे आपण दुर्लक्ष करतो. वस्तू खरेदी करतो. बिलिंगच्या वेळेस लक्षात येतं बिल भरपूर झालेलं असतं. पण शेवटी 1 रुपया सुट्टा आहे का असं विचारण्यात येतं. उत्तर नाही आलं तर गेला आपला 1 रुपया. लक्षात घ्या, एका ग्राहकाचा 1 रुपया. तर दिवसभरातील 500 ग्राहक जर असतील तर दिवसभरामध्ये 1 रुपयाचे 500 रुपये होतात आणि ते सहजच कमवले जातात. आता 500 गुणिले 365 जर केले आपण तर 1,82,500 रुपये होतात आणि या रकमेवर कुठलाही GST लागत नाही किंवा ही रक्कम आयकरात देखील येत नाही. त्यामुळे आपल्या हक्काचा रुपया नक्की घ्या. नंबर 10. आपण अशी सवय लावली पाहिजे, पगार आला की त्यातील 10% रक्कम सेव्हिंग झालीच पाहिजे. असे नियोजन करून ती रक्कम आधीच बाजूला काढा व राहिलेल्या रकमेमध्ये आपला सगळा खर्च भागवा. याने बचत तर होईल व अनावश्यक खर्च देखील टाळला जाईल. तुम्ही म्हणाल, हे शक्य आहे का? सगळं शक्य आहे, करून तर बघा. तर अशा पद्धतीने या 10 टिप्सचा वापर करून आपण आपल्या घरातील खर्च कमी करू शकतो, शिवाय पैशाची बचत देखील करू शकतो. आजच्या टिप्स 1% जरी तुम्हाला महत्त्वाच्या किंवा आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा आणि हो, चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.